हॅलो फ्रेंड्स, मी प्रवीण चौगले तुम्हा सर्वांचं यशवेध या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपला कंबाईन गट ब पूर्वपरीक्षेचा पेपर झालेला आहे. या पेपरमधून बाहेर आल्यानंतर सगळ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. पेपरची लांबी थोडीशी जास्त असल्यामुळं काही जे मल्टी स्टेटमेंटवाले क्वेश्चन्स असल्यामुळं काय झालेलं आहे, काही मुलांना पेपर अटेम्प्ट करता आलेलं नाही आहे, पुरेसा अटेम्प्ट करता आलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी पेपर अवघड गेलेला आहे. तर ओव्हरऑल बघता पेपर जर बघितले, आपण वैयक्तिक प्रश्न बघितले तर प्रश्न काही फार कठीण होते अशातला भाग नाही आहे. अशा मध्यम स्वरूपाचेच प्रश्न आहेत. थोडेसे मल्टी स्टेटमेंटवाले प्रश्न होते, प्रश्नपत्रिका लेंदी होती, तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आपण फार प्रश्न अटेम्प्ट करू शकलेलो नाही. तर हा थोडासा आजच्या पेपरचा आपल्याला एक काय करता येईल की त्याचं एक फर्स्ट इम्प्रेशन सांगता येईल. तर मला एक गोष्ट करायची आहे तुम्ही की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगून द्या की तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत. ओके, म्हणजे आपल्याला पुढं जाऊन किती कट ऑफ येईल याचा आपल्याला एक निश्चित अंदाज लावता येईल. तर आजच्या पेपरमध्ये जे इतिहासाचे 10 प्रश्न होते, तर ह्या 10 प्रश्नांची संभाव्य उत्तरं आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. तसंही आयोगाचा काय होणार आहे की आन्सर की येणारच आहे, पण आयोगाची आन्सर की येण्याच्या आधी तर थोडंसं आपण काय करूया की एक आढावा घेऊ. आणि बाकी तर मग आयोग आपल्याला माहिती आहे की आयोग काय आहे, स्वायत्त आहे. आयोग जी की देईल ती आपल्याला बऱ्यापैकी मान्य करावी लागेल. तर पहिला प्रश्न आहे क्रांतिकारक चळवळीवरचा. याच्यामध्ये नेहमी आपण लक्षात ठेवायचं आहे, काय लक्षात ठेवायचं आहे, तर इथं जो शब्द लिहिलेला असतो की पुढील कोणते विधान चुकीचे आहे, बरोबर आहे, अचूक आहे, असे काहीतरी शब्द त्यांनी वापरलेले असतात. त्याला आपण प्रश्नातला कीवर्ड म्हणूया. तर असे कीवर्ड नेहमी लक्षात ठेवायचे. हे कीवर्ड वाचल्याशिवाय पुढच्या प्रश्नाला वाचायला घ्यायचं नाही. घाई गडबडीत आपण हे वाचलं नाही तर इकडे जे आपण स्टेटमेंट्स जी वाचतो ती कदाचित आपल्या डोक्यात एक असतं, त्यांनी विचारलेलं एक असतं, त्यामुळं गोंधळ होऊन चुकण्याची दाट शक्यता असते. आणि यालाच आपण काय म्हणतो की सिली मिस्टेक म्हणतो. आणि सिली मिस्टेक आपल्याला खूप महागात पडतात. तर आपल्याला माहिती आहे की कंबाईनचा पेपर म्हणजे रेस अगेन्स्ट टाईम आहे. तर वेळेबरोबर आपल्याला काय करायचे आहे की स्पर्धा करायची आहे. त्यामुळं कदाचित आजच्या पेपरमध्ये काही जण काठावर असतील, काही जणांचा स्कोर कमी असेल, पण नेहमी एक लक्षात ठेवायची गोष्ट की तुम्ही मांझी, तुम्हाला माहिती आहे मांझी, ओके, तर मांझी नावाचा मूवी पण तुम्ही पाहिलेला असेल. तर त्या मांझीमध्ये त्याचं एक वाक्य काय आहे, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, असं जे वाक्य आहे. तर त्यामुळे जोपर्यंत परीक्षा पास होत नाही तोपर्यंत आपण सोडायचं नाही. म्हणजे काय म्हातारा होईपर्यंत परीक्षा द्यायची नाही. येणाऱ्या, जरी आत्ता समजा काही कमी जास्त झालं तर येणाऱ्या अटेम्प्टमध्ये काय करायचं आहे की आपल्याला प्री मेन्स दोन्ही क्लिअर करून काय करायचं आहे की पोस्ट मिळवायचे आहे, हे लक्षात ठेवा. तर त्यामुळं अजिबात जरी थोडंफार तुम्ही काटावर असला तर नाउमेद होऊ नका. नाउमेद अजिबात व्हायचं नाही. अजून आपल्याला लढाई करायची आहे, थोडी विश्रांती घ्यायची, पुन्हा दुसऱ्या लढाईला काय व्हायचं, सज्ज व्हायचं. त्यामुळं पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की भगतसिंग व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. हे आपल्याला बरोबर आहे. अगदी आपण 5वी 6वीच्या पुस्तकांपासून हे शिकत आलेलो आहोत. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली. आता तिन्ही स्टेटमेंट बघितली तर ती एकदम आपल्या माहितीतली स्टेटमेंट आहेत. स्टेट बोर्डच्या पुस्तकात आपण ती वाचलेली आहे. त्यानंतर मुंबईचा कमिशनर रँड यांची हत्या चापेकरांनी केली. यात काहीच चूक नाही, तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. फक्त तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये आयोगानं ठिकाण चुकवलेलं आहे. इथं मुंबईच्या ऐवजी पुणे पाहिजे होतं, पण इथं काय होतं की गडबडीत प्रेशर खाली आपल्याला एवढं माहिती आहे ना, कमिशनर रँड यांची हत्या चाफेकरांनी केली, हे आपल्या डोक्यात आहे, लहानपणापासून डोक्यात बसलेलं आहे. आपण तेच वाचणार आणि ते काय करणार की इथं चुकीचं काहीतरी उत्तर देऊन येणार. तर तसं न करता आपल्याला इथं काय करायचं की आयोगानं एकदम अशी छोटीशी पण अगदी हुशारीनं ती चूक करून ठेवलेली आहे की इथं ट्रॅपमध्ये आपण फसावं. हा काय आहे की आयोगाचा प्लॅन आहे. त्यानंतर याचं उत्तर काय येणार आहे, तर क हे उत्तर येणार आहे, कारण क फक्त काय आहे की चुकीचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न आहे 1909च्या, आता हा काय आहे की कायद्यांवरचा प्रश्न आहे. 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोणग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली.
आता अशा पद्धतीची स्टेटमेंट्स जी आहेत, तर पूर्वी आपल्याला माहिती आहे की आपल्या इकडं जे जे सगळे स्वातंत्र्य सैनिक होते, राष्ट्रीय चळवळीतले जे प्रमुख नेते होते, यांनी काय केलेलं आहे की वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी मोठं भरीव कार्य केलेलं आहे. त्यामुळे वृत्तपत्रांमधलं जे लिखाण होतं, तर त्या लिखाणातून ते जनतेचं काय करायचं की लोकशिक्षण करायचं, त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करायचे ते प्रयत्न करायचे. इंग्रजांवरती सुद्धा ते काय करायचे की विधायक स्वरूपाची सुद्धा टीका करायचे, कधी खरमरीत स्वरूपाची टीका करायचे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता इथं काय म्हटलं की हे शुद्ध टोणग्याचे आचळ आहे. ओके, आता अशा पद्धतीची थोडक्यात आपण सार्कॅस्टिक भाषा म्हणूया त्याला, सार्कॅस्टिक किंवा थोडीशी जहाल भाषा ही कोण वापरू शकतं? कधीचं आहे कायदा? 1909चा कायदा आहे. 9चा कायदा आहे. ओके, 1909चा कायदा लक्षात ठेवा. मग 1909ला काय इथं आपण बघू शकतो, तर इथं सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे कोण आहेत? तर मवाळ आहेत. मवाळ अशा पद्धतीची टीका करणं शक्य नव्हतं. मवाळांची भाषा मवाळच होती, नेमस्त होती. त्यामुळे ब्रिटिशांवरती किंवा ब्रिटिशांच्या एखाद्या कायद्यावरती, त्यांच्या एखाद्या धोरणावरती एवढ्या कठीण भाषेमध्ये किंवा कठोर भाषेमध्ये टीका करणं शक्य नाही आहे. दुसरं, आर.सी. मुजुमदार हे तर काही उत्तर येऊ शकत नाही. लाला लजपतराय हे जहाल आहेत, हे उत्तर असू शकतं. पण लाला लजपतराय यांनी काय केलेलं होतं की 1907ला जी सुरतमध्ये फूट पडलेली होती, त्या फुटीनंतर लाला लजपतराय हे अमेरिकेला निघून गेलेले होते. सक्रिय राजकारणातून त्यांनी बऱ्यापैकी काय केलेलं होतं की बाहेर संन्यास घेतलेला होता. म्हणजे नंतर ते पुन्हा ॲक्टिव्ह झाले, पण त्या काळामध्ये ते भारतामध्ये नव्हते. त्यामुळे एकमेव कोण आहेत, एकमेव अद्वितीय म्हणजे सरकारवरती जहाल आणि खरमरीत टीका करणारे म्हणजे लोकमान्य टिळक. अगदी आपण ते डोळं झाकून काय करू शकतो की आन्सर आपण मार्क करू शकतो. तिसरा प्रश्न आहे पुन्हा मवाळांवरती आहे. त्याच्या आधीचा जो 2 नंबरचा प्रश्न आपण बघितला, तर तो कायद्यावरचा प्रश्न असू शकतो, तो जहालांवरचा प्रश्न असू शकतो, कारण त्याच्यात 2 गोष्टी येतात. आता हा जो प्रश्न आहे हा व्यक्तिविशेष आहे, आणि हे व्यक्ती कोण आहेत? ह्या व्यक्ती आहेत मवाळ गटाच्या आहेत. त्यांचं नाव आहे गोपाळकृष्ण गोखले. तर गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा. अचूक विचारलेलं आहे. मागच्या याच्यामध्ये चूक, 1 नंबरच्या प्रश्नामध्ये त्यांनी चूक विचारलेलं होतं. इथं तर काय विचारले की अचूक म्हणजे काय? बरोबर. तर पहिलं काय आहे की 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे सरचिटणीस होते. 2 नंबरला पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते. त्यानंतर 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले आणि 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रीय सभेच्या चिटणीसपदी निवड झाली. अशी 4 स्टेटमेंट दिलेली आहे. आता गोखले हे सार्वजनिक सभेशी संबंधित होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बऱ्यापैकी जे मवाळ नेते होते महाराष्ट्रातले, बॉम्बे प्रांतातले, तर ते बहुतांश नेते सार्वजनिक सभेशी संबंधित होते. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते, स्वाभाविक आहे, तेही स्टेटमेंट बरोबर आहे. आता इथं काय झालेलं आहे की ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले, नक्की झाले, पण ते कधी झाले? 1902 मध्ये झालेले आहेत ते. 1900 मध्ये नाही, 1902 मध्ये झाले. तर त्यावेळेस ते काय होते की मुंबई प्रांतातले जे प्रांतीय कायदे मंडळ आहे, तर त्या प्रांतीय कायदे मंडळाचे तर काय होते की सदस्य होते. त्यानंतर 1895 साली त्यांची राष्ट्रीय सभेच्या सरचिटणीसपदी निवड झालेली होती. हे पण स्टेटमेंट काय आहे? तर बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की जी बरोबर स्टेटमेंट्स आहेत ती बरोबर स्टेटमेंट्स आपल्याला निवडायचे आहेत. त्या आपले त्यातली अ, ब आणि ड म्हणजे 2 नंबरचा पर्याय काय असू शकतो की संभाव्य उत्तर त्याचं असू शकतं. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे, हा आहे कामगार चळवळीशी संबंधित, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, कामगार चळवळीशी संबंधित प्रश्न आहे. तर 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते? आता ज्यावेळी प्रश्नामध्ये तारखा असतात त्या तारखा नेहमी लक्षात ठेवायच्यात आपल्याला. हा काळ कुठला आहे? 31 ऑक्टोबर 1920. म्हणजे इथं बऱ्यापैकी काय आहे की असहकार चळवळीची धामधूम सुरू असणार आहे. गांधीजी त्या ह्याच्यामध्ये काय असणार आहेत की व्यस्त असणार आहेत. आता याच्यामध्ये मोतीलाल नेहरू, अवंतिकाबाई गोखले, विठ्ठलभाई पटेल हे तिन्ही व्यक्ती काय होते की या अधिवेशनाला उपस्थित होते. आता थोडंसं अवंतिकाबाई गोखलेंशी संबंधित थोडासा संभ्रम आहे,
पण ओव्हरऑल जर आपण हे बघितला तर पर्याय जर बघितला तर ब आणि क हे काय नाही आहे, तर इथं असा कुठला पर्यायच नाही ब आणि क. तर त्याच्यामुळं हे तिघं हजर होते, मोतीलाल नेहरू, अवंतिकाबाई गोखले आणि विठ्ठलबाई पटेल. तर काय असणार आहे की इथं काय विचारलंय की कोण हजर नव्हते असं विचारलंय, तर महात्मा गांधी हजर नव्हते, म्हणजे उत्तर आपलं काय असणार आहे 3 असणार आहे. ओके. तर नेहमी प्रश्न ज्यावेळी आपण बघतो इतिहासाचा त्यावेळी इथं कालखंड पण बघायचा, नेमकी काहीतरी तारीख दिलेली असते आणि समजा खाली 4 पर्यायामध्ये काहीतरी 4 व्यक्तींची नावं आहेत, तर ती 4 व्यक्ती ज्या आहेत त्या 4 व्यक्तींपैकी एक त्या कोणत्या काळातलं होतं का, म्हणजे 1920 दिलं इथं, मग 1920ला इथं कोण कोण सक्रिय होतं हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. तर त्यामुळे तारखा बघायच्या, ते त्यातले कीवर्ड्स बघायचे. नाहीतर आपण काय करतो की उठतो आणि डायरेक्ट स्टेटमेंट वाचायला जातो, तर ते गडबडीत काय होतं की सिली मिस्टेक होऊ शकते. त्यामुळे तारीख आणि कीवर्ड ह्या 2 गोष्टी आपल्याला आवर्जून बघायच्या आहेत. आता इथं खरं बघायला गेलं तर एलिमिनेशन टेक्निक आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरता येतात, पण ते इथं उभं राहून सांगणं सोपं आहे. प्रत्यक्ष 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवणं आणि तिथं ते सगळ्या टेक्निक, जे सगळे शिक्षक लोक ज्या सगळ्या टेक्निक सांगतात तिथं त्या सगळ्या टेक्निक अप्लाय करणं हे थोडंसं काय आहे, कठीण आहे. हे सुद्धा त्याची मला जाणीव आहे, पण थोडंफार काय होतं की सरावानं ह्या गोष्टी जमू शकतात. हीच तर कसोटी आहे ना खरी, म्हणजे प्रेशर खाली तुम्ही कसं स्वतः तुम्ही परफॉर्म करता किंवा कसं प्रेशर तुम्ही हँडल करू शकता ह्याच्यावरती सुद्धा काय आहे की आपला रिझल्ट अवलंबून असतो. तर त्यामुळे थोडंसं प्रेशर हँडल करायची पण आपल्याला सवय पाहिजे. तर 5वा प्रश्न आहे 1857च्या उठावाबाबत आहे. तर या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी इंग्रजांचे राज्य काय झाले असते, तर इंग्रजांचे राज्य हे नष्ट झाले असते असं म्हटलेलं. हे विधान कुणी केले? 4 पर्याय दिलेले. 1857चं बंड आहे. 1857च्या बंडावेळी डलहौसी होता का? नाही. त्यामुळे डलहौसीला कट करायचा आहे. आता सर ह्यू रोज एका बाबतीत आपल्याला माहिती आहे की त्यांनी झाशीच्या राणी यांचा पराभव केलेला होता. तर झाशीच्या राणी यांच्याविषयी एक प्रकारे गौरव उद्गार त्यांनी काढलेले होते की सर्व बंडकर्त्यांमधील एकमेव पुरुष, असं त्यांच्या पराक्रमाचं, त्यांच्या शूरतेचं वर्णन ह्यू रोज यांनी केलेलं होतं. ओके. त्यामुळे ह्यू रोजनी हे विधान करणं शक्य नाही आहे. हे विधान लॉर्ड कॅनिंग यांनी करणं शक्य आहे, कारण ते त्यावेळी काय होते की गव्हर्नर जनरल होते. पण कॅनिंग यांचं एक दुसरं वाक्य काय आहे की फेमस आहे, की त्यांनी एक इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे की द प्रिन्सेस ॲक्टेड ॲज अ ब्रेक वॉटर इन द स्टॉर्म, अशा नावाचं एक स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं. तर त्यांचं एक स्टेटमेंट असं होतं की जर हैदराबादचा निजाम, ग्वाल्हेरचे शिंदे किंवा पंजाबमधले जे लोक होते ते जर आमच्याशी एकनिष्ठ राहिले नसते तर आम्हाला गाशा गुंडाळावा लागला असता, असं लॉर्ड कॅनिंग यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे हे वरचं जे स्टेटमेंट आहे हे एकमेव म्हणजे इथं आता राहिलं कोण? जॉन लॉरेन्स हे राहिलेलं आहे. त्यामुळं हे स्टेटमेंट जॉन लॉरेन्स यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? 3 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 हा सुद्धा क्रांतिकारक चळवळीवरती आहे. तर लोकमान्य टिळकांनी रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश डॅश यांना नेपाळ येथे पाठवले होते. आता याच्यामध्ये आपल्याला हे माहीत पाहिजे, आता इथं भरपूर साऱ्या व्यक्ती दिलेल्या आहेत. तर आपण अभ्यास करत असताना नेमक्या क्रांतिकारक चळवळीशी संबंधित कोणकोणते लीडर्स होते किंवा जे मेन फ्रेम किंवा मुख्य प्रवाहातील राजकारणामध्ये कोण कोण सक्रिय होते, तर अशा व्यक्तींची थोडीशी नावं आपल्याला माहीत पाहिजेत. आता याच्यामध्ये साधं आपण हे करू शकतो की नची केळकर असतील किंवा दादासाहेब खापर्डे असतील, तर हे लोक काय होते की हे राजकारणातले होते. ओके. खापर्डे हिंदू महासभेशी संबंधित होते, नची केळकर हे टिळकांचे अनुयायी होते. तर हे कुठल्याही गुप्त क्रांतिकारक संघटनेशी संबंधित नव्हते, तर त्याच्यामुळे आपण हे घेऊच शकत नाही. त्याच्यानंतर इथं परत खापर्डे ऑप्शन आला, त्यामुळे 4 हा सुद्धा इथं होऊ शकत नाही. आता इथं हनुमंतराव कुलकर्णी आपल्याला माहिती आहे की जे कोल्हापूरच्या शिवाजी क्लबचे सदस्य होते. त्यानंतर हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे नेपाळला गेलेले होते आणि मग तिथल्या नेपाळच्या राजानं त्यांच्या चांगल्या वर्तणुकीचा दाखला ब्रिटिशांना दिला आणि मग त्यांची सुटका झाली. तर हे आपण पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे. त्यामुळं हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
हे याचं काय आहे की बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आहे, वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले. आता ब्रिटिशांची जी वसाहतवादी राजवट होती, तर या राजवटीमुळे कुठले कुठले बदल झाले. पहिला बदल काय आहे दाग सांगितला आहे, राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली. नक्कीच वाढीस लागली, कारण वसाहतवादी राजवट ही शोषणकारी होती, दमनकारी होती. तर त्यामुळे शोषणकारी, जुलमी, दमनकारी असल्यामुळं आणि आपल्याला पारतंत्र्यामध्ये ठेवल्यामुळं स्वाभाविकच आपल्यामध्ये राष्ट्रीय भावना जागृत झालेली होती. त्यामुळे पहिलं बरोबर आहे. दुसरं, मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला. मध्ययुगीन काळामध्ये जर आपण पाहिलं तर सरंजामी स्वरूपाच्या राजवटी होत्या. तर त्या सर्व राजवटींचा पराभव करून किंवा ज्या काही शिल्लक राहिलेल्या राजवटी होत्या त्यांच्यावरती वर्चस्व मिळवून ब्रिटिशांनी आपली आधुनिक राज्यव्यवस्था भारतामध्ये स्थापन केलेली होती. त्यामुळं मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला, हे सुद्धा बरोबर आहे. 3 नंबरला, भारतात नागरीकरणाचा वेग वाढला. आता मुळात जर ब्रिटिशांच्या बाबतीत बघितलं तर कित्येक शहरं नव्यानं काय झालेली होती की प्रशासकीय ह्याच्यामुळं असेल किंवा उद्योग व्यापारामुळं असेल. तर उद्योग म्हणजे भारतात काय फार त्यांनी उद्योग वाढवलेले नव्हते, पण ओव्हरऑल जसं की त्यांची राजवट कशी होती की आधुनिक स्वरूपाची होती. त्यामुळं काही नवीन शहरांची सुद्धा काय झालेली होती की वाढ झालेली होती किंवा आहे त्या शहरांमध्ये नागरीकरणाला थोडासा बळ मिळालेलं होतं. आणि देशी उद्योगधंद्यांमध्ये वाढ झाली का? नाही, उलट देशी उद्योगधंदे काय झाले की सगळे बुडले. तर हे आपण पाहिलेलं आहे. ओके, कारण त्या उद्योगधंद्यांवरतीच किंवा त्या उद्योगधंद्यांच्या थडग्यावरतीच काय झालेलं आहे की ब्रिटिशांचं जे इंग्लंडमधलं जे औद्योगिक साम्राज्य होतं ते साम्राज्य आपल्या इथल्या उद्योगधंद्यांच्या थडग्यावरतीच उभं राहिलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हे ड इथं असणार नाही. ओके, वाढ झालेली नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय, अ, ब आणि क म्हणजे 3 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे स्टेटमेंट डॅश डॅश यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. तर मग कुणी कुणाला पत्र पाठवून असं स्टेटमेंट केलेलं आहे भारतीयांच्या विषयी, तर ते आपल्याला बघावं लागेल. आता इथं मेकॉले आहे. मेकॉले यांना आपण म्हणतो की इंग्रजी शिक्षणाचे जनक. त्याने तो झिरपण्याचा सिद्धांत वगैरे मांडलेला होता, किंवा त्यांनी असं पण म्हटलेलं होतं की त्यांना काय पाहिजे की रंगानं आणि रक्तानं तो भारतीय असेल, पण टेस्टनं तो काय असा असेल तर तो ब्रिटिश असेल, असा नागरिक त्यांना घडवायचा होता. तर त्याच्यामुळं मेकॉलोचं ते स्टेटमेंट वेगळं आहे. त्यामुळे मेकॉले हे तर उत्तर असणार नाही आहे. ह्या 2 लोकांच्या विषयी फारशी आपल्याला काय माहिती नाही आहे. अशा पद्धतीची काही स्टेटमेंट्स त्यांनी केली असतील. तर इथं जे आपलं करेक्ट आन्सर आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे होतं लंडनमध्ये, तर त्यांना उद्देशून काय केलेलं होतं की जे पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे. आता इथं पण व्यक्तिविशेषांवरचा प्रश्न आहे, समाजसुधारकांवरचा प्रश्न आहे. 3 स्टेटमेंट दिलेली आहेत. त्या 3 स्टेटमेंटवरून आपल्याला काय करायचं आहे की तो योग्य तो समाजसुधारक किंवा व्यक्ती ओळखायचा आहे. पहिले स्टेटमेंट आहे की ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. आता मे बी ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे त्यांना त्या स्टेटमेंटवरून सुद्धा कळेल की ह्या खालच्या चौघांपैकी ते कोण होते, पण त्यातनं फारसा बोध होत नाही. दुसरं आहे 1840 मध्ये त्यांनी दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. आता दिग्दर्शन म्हटलं की आपल्याला एकच आठवतं, बाळशास्त्री जांभेकर. ओके, दर्पण, दिग्दर्शन. ओके, तर त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. त्यांना जस्टिस ऑफ द पीस म्हणून त्यांचा गौरव पण केलेला होता ब्रिटिशांनी. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न, 1916 महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील कोणता उद्देश होता. आता स्त्रियांना उच्च शिक्षण देणे हे तर आपण डोळे झाकून सांगू शकतो. स्त्रियांना स्वावलंबी बनवणे हे पण आपण डोळं झाकून सांगू शकतो. आता याच्यामध्ये कन्फ्युजन कुठं आहे, ब विषयी कन्फ्युजन आहे. ओके, इथं उत्तर ह्या 2 गोष्टी आपण सहज सांगू शकतो. उत्तर अ आणि क पण असू शकतं. 3 नंबर हे सुद्धा उत्तर असू शकतं आणि 4 नंबर हे सुद्धा उत्तर असू शकतं. आता 2-2 तर उत्तर असणार नाहीत, आपल्याला कुठलं तरी एकच उत्तर मार्क करायचं आहे. तर स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे. आता मुळात काय आहे की स्त्रियांना स्वावलंबी बनवायचं आहे
आणि त्यांच्या उद्दिष्टांमध्ये मग स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्त्रियांना काय काय करावं लागेल, त्यांना गायन शिकवावं लागेल, शिवणकाम शिकवावं लागेल, घरकाम शिकवावं लागेल, थोडक्यात जे होम सायन्स आपण जे म्हणतो आधुनिक याच्यामध्ये स्वयंपाक करायला, तर त्याच्यामध्ये गायन कला सुद्धा येऊ शकते. ओके, तर त्या अर्थी जर आपण घेतला म्हणजे कर्वेंचा जर थोडासा जो उद्देश होता तो जर आपण थोडासा ब्रॉड माइंडेडली घेतला तर याचं उत्तर हे 4 असू शकतं, अ, ब आणि क. आता अजून सुद्धा मी हे संभाव्य म्हणून तुम्हाला सांगतोय, ठोसपणे आपण सांगू शकत नाही, कारण अतिशय काय म्हणता येईल हा ट्रिकी ऑप्शन आहे. ओके, एकदम ब्रॉड माइंडेडली विचार केला तर अ, ब, क यायला पाहिजे. एकदम फक्त नॅरो माइंडेडली विचार केला की उच्च शिक्षण देणं, स्वावलंबी बनवणं, तर मग त्याचं उत्तर 3 यायला पाहिजे. ह्या दोन्हीपैकी उत्तर आहे हे किंवा हे उत्तर अजिबात नाही, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. याच्यामध्ये पण मला वैयक्तिक विचारलं तर अ, ब आणि क हे तिन्ही मी तुम्हाला सांगेन, पण तरीसुद्धा आयोगाला वाटलं तर ते ऐनवेळी चेंज करू शकतात. ओके, तर अशा पद्धतीनं इतिहासाचे हे 10 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर तुम्ही काय करा की जे काही प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केलेले आहेत, किती अटेम्प्ट केलेला आहे, तर तो थोडासा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरून आपण काय करूया की थोडासा कटऑफचा आपण अंदाज लावूया आणि ज्यांना आपला स्कोर जो आहे तो जो सेफ वाटत असेल तर आपल्याला मुख्य परीक्षेच्या तयारीला सुरुवात करावी लागेल. आणि मुख्य परीक्षेविषयी ज्या काही आमच्या योजना आहेत, मग काही बॅचेस असतील, ओके, किंवा काही मेंटरशिप संबंधी काही गोष्टी असतील किंवा टेस्ट असतील, तर त्या आपण या प्लॅटफॉर्मवरून लवकरच जाहीर करणार आहोत. तर आपण आता इथं मी तुमचा निरोप घेतो. थँक्यू सो मच.